काही आमदार खासदार मंत्री आहेत इथले आमदार आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलवलंय, तर काय होऊ शकतं याच्या संदर्भात काय चाललंय? गजब गुण से हे होत से नाही आहेत. शेवटी काय भूमिका मांडायच्या त्यांनी मांडलेल्या आहे. त्यांच्या पक्षांतर्गत सुद्धा कशा पद्धतीनं लाथड्या हे समोर आलेलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा बोलू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि सत्तारांनी जी भूमिका मांडली ती कोणती अयोग्य भूमिका मांडली? ही जागा तशी पाहायला गेली, कारण जनरली कोणत्याही पक्षात अलायन्समध्ये ज्याची जागा, जर हे म्हणतात आम्ही शिवसेना आहोत, ही जागा शिवसेनेची, मी स्वतःच निवडून आलेलो ना शिवसेनेचा मागच्यावेळेस इथं, मग ही जागा यांना का नाही मिळाली? याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीनं यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि हीच भूमिका सत्तारांनी मांडली. बरं झालं आता गुवाहाटीचं बाहेर आलं, बरं झालं ना सुरतचं बाहेर आलं. आता आम्ही म्हणत होतो तर नाही, आता सत्तारच बोलले. त्याच्यामुळे वरती बोलवलं तरी ठीक आहे, एखादा माणूस एखादा फॉर्म वापस घेऊ शकतो, पण त्याच्या मनातलं मतदाराला थोडी काही करू शकतो.